पुण्यातील कुख्यात गुंड सचिन घायवळला गृहराज्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनं शस्त्र परवाना देण्यात आल्याचा आरोप होतोय। त्यामुळे मंत्री योगेश कदम हे अडचणीत सापडलेत। कदमांनी घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केली होती, पण पुणे पोलिसांनी आपण परवाना दिलाच नाही असं सांगितलं। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा मंत्री योगेश कदम यांची पाठराखण केली। बघूया। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली। हा परवाना दिलेला नाही। पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, नाकारलेला आहे शस्त्र परवाना, तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील। हे सरकार आहे फडणवीसांचे, गुंडांची टोळी चालवतात। त्यांनी योगेश कदमला सांगितलंय, तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आसनावर बसलेली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय। त्या सगळ्याची चौकशी करून त्यांच्यावर पुढची ऍक्शन त्या ठिकाणी। पुण्यातील गुंड सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यावरून गृहमंत्री योगेश कदम अडचणीत सापडले। त्याच पार्श्वभूमीवर योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आपली भूमिका मांडली। दरम्यान चुकीचं काही केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही असं शिंदेंनी म्हणत योगेश कदमांची पाठराखण केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी योगेश कदम मुक्तगिरी बंगल्यावर, मात्र योगेश कदमांना तब्बल 2 तास भेटीसाठी ताटकळत बसून राहावं लागलं। अखेर शिंदेंनी कदमांना भेटीची वेळ दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा। शस्त्र परवाना देताना नियमानुसार कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले। योगेश कदमांची एकनाथ शिंदेंना माहिती। एकनाथ शिंदे म्हणाले, जर चुकीचं काही केलं नसेल तर घाबरू नका, विरोधकांना जशास तसं उत्तर द्या अशा सूचना शिंदेंनी योगेश कदमांना दिल्या। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही। स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं आहे की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला। पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना, नाकारलेला आहे शस्त्र परवाना, तरीही गृहराज्यमंत्री जर देत असतील। मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे, गुंडांची टोळी चालवतं, त्या सरकार चालवत नाही। गुंड सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याचं उघड झालंय। पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याचा आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर होतोय। दरम्यान योगेश कदमांच्या शिफारसीनंतरही सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पुणे पोलीस आयुक्तांनी म्हटलं। आदेश जे आला होता ते हेच होता की त्यामध्ये विहित कार्यपद्धती अवलंबन करून पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रकारचे ते आदेश होता। ते सर्व गोष्टीचे विचार करून त्यांना लायसन्स देणे योग्य नाही अशी कन्क्लुजनवर पोहोचण्यात आली होती। ती सध्या प्रकरण त्यांना सध्याची स्थितीत कोणताही लायसन्स त्यांना देण्यात आलेली नाही। अजिबात कोणाचे फिकीर करायची नाही। ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच ह्या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील, त्यांच्यावर पुढची ऍक्शन त्या ठिकाणी। परदेशात फरार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवाळ हा विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा निकटवर्ती असल्याचं बोललं जातं। विधिमंडळातील उच्च पदावरील व्यक्तीनं शस्त्र परवाना देण्यासाठी सांगितलं असा आरोप करत रामदास कदमांनी भाजप नेते राम शिंदेंकडे बोट दाखवलं। त्यामुळे या प्रकरणी राम शिंदेंची चौकशी करा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली। मात्र याबाबत सभापती राम शिंदेंनी अद्यापपर्यंत माध्यमांसमोर येऊन कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही। योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या ज्यांनी योगेश कदमला सांगितलंय, तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो। मला तर नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। त्या व्यक्तीचं नाव, मोठी व्यक्ती आहे, आसनावर बसलेली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे। अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर
आणि त्यांनी शिफारस केल्यानंतर त्याच्या दृष्टीनं ही व्यक्ती ही स्वच्छ असेल असं असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेतला. योगेशजी कदम यांच्यावर प्रेशर आणणं आणि मग त्यांनी तिथं सही केली. मग असा व्यक्ती कोण? तर अधिवेशनामध्ये नाहीतर त्या विधिमंडळामध्ये सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे. आणि आज सभापती कोण आहेत? तर राम शिंदे सर आहेत. मग राम शिंदे सरांबरोबर निलेश गायवळचा संबंध हे जग जाहीर आहे. त्यांचा प्रचारसुद्धा निलेश गायवळनी तिथं केलेला आहे. मग योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेंनीच प्रेशर केलं तर मग आता ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे. सचिन घायवाळ हा परदेशात फरार झालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवाळ याचा सख्खा भाऊ आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि खंडणीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद. त्यामुळे पुणे पोलिसांनी जानेवारीत सचिन घायवळला शस्त्र परवाना नाकारला होता. मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पुणे पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला सारून सचिन घायवळला शस्त्र परवाना द्यावा अशी शिफारस केली. अर्थात पुणे पोलिसांनी जरी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला नसला तरी घटनेचं गांभीर्य कमी होत नाही. गुंड, पोलीस आणि राजकीय नेत्यांचं कनेक्शन गुंड घायवळ बंधूंच्या निमित्तानं समोर आलं. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.